भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायण नमस्कृत्यं नरचैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयते। नष्टप्रायस्व भद्रेषु नित्यभागवत सेवया भागवते उत्तम श्लोके भक्तिभवर्ते नष्टके कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा तदा मह्यं ददाति स्वपदातिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीगुरुदासकलनमन श्रीगुरु वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं स्वगण रघुनाथान्वितं तं सञ्जीव सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पदान् ललिता श्री विशाखान्विता। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्याय गौरतश्रे नमो नमः। पंचतत्वकं कृष्ण भक्तरूपस्वरूपकं भक्तावतार नमो भक्तज्ञ नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्ते। जयता सुरता वंदरम मंदमतिगति मत्सवर्षं कुंदभोजो राधा मदन मोहन दिव्य द्रवनाथरायण फलप्रदा माधव श्रीमद रत्नाकर सिंहासन शील राधा माधव शील गोविंद देव कष्टालिकी सोमान स्मरण श्रीमान रासरसरंगी वंशी वटतटस्थित कृष्ण वेणु सोनिर्न गोपीर गोपीर्नाथ श्रेयस्तुतु नमो नमः। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ यामधील आपले सुरभिकुंज गोळेश्वर येथे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इथं वेळात वेळ काढून आलेला आहात त्यामुळे सर्वांचा मी आणि मला इथं बोलण्याचा 2 शब्द सांगण्याचा तुमच्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे। हरे कृष्ण। तर आज मी तुम्हाला भक्तराज पुंडलिक याविषयी महात्म्य सांगणार आहे। भक्त पुंडलिक सर्वांना माहिती आहे पण भक्तराज पुंडलिक यासाठी मी म्हणतोय कारण भक्तराज म्हणजे भगवंत। आपण भक्त लोक भगवंतांच्याकडे जातो परंतु ज्याच्यासाठी भगवंत भक्ताकडे आले
म्हणून त्यांना भक्तराज पुंडलिक असं मी म्हणतो. म्हणून भगवान स्वतः पुंडलिकांच्याकडे गेले आणि हे पुंडलिक म्हणजे पुंडलिक भगवान श्रीकृष्ण स्वतः पुंडलिकांच्याकडे आली होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे चोर धरीला पुंडलिके चला जाऊ कौतुके पाहावया. जे चोर भगवान तुकाराम महाराजांनी भगवंतांना चोर म्हटलंय. चोर का म्हटलंय तर ते भगवंत असे भगवंत आहेत कृष्ण भगवंत की ज्या भक्ताच्या मनामध्ये काम क्रोध लोभ मोह माया आणि मन हे त्यांचं सर्व आकर्षण चोरून घेतात भगवंत. म्हणून त्यांना तुकाराम महाराजांनी चोर म्हटले. त्यात अशा चोराला पुंडलिकाने विठेवर उभं केलं म्हणजे धरून ठेवलं. म्हणून त्या पाहून कौतुके पाहावं म्हणजे त्यांचं कौतुक करावं म्हणजे पुंडलिकाचं कौतुक करावं की त्या अशा चोराला भगवान कृष्णांना त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं पुंडलिकाने. जेथे भगवंतांच्या नावाआधी भक्ताचं नाव घेतलं जातं. म्हणजे पंढरीमध्ये गजर केला जातो की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा गजर केला जातो. मोठमोठ्या भक्त मंडळी गजर करतात की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. म्हणजे पुंडलिक नाव जो वर दिला ज्यांनी वरदान दिलं ते कोण हरी विठ्ठल. हरी विठ्ठल पुंडलिकाला वर देणार म्हणून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं म्हटलं जातं. त्यामध्ये आणि आपण विठ्ठलाची आरती सुद्धा म्हणतात गणपतीच्या वेळेला कोण म्हणतो किंवा घरात कोण विठ्ठलाची आरती म्हणतो. युगे आकाशी देवर उभा वामानी रुक्माई दिशेशी शिरोबा. पुंडलिका भेटी परब्रह्म आले जगा. हे परब्रह्म म्हणजे पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण भगवंत स्वतः आले भेटीसाठी भक्ताला भेट द्यायला. हे म्हणजे आता तुम्ही काही पिक्चर बघितलं असेल. जुनी लोक आहेत त्यांनी पिक्चर बघितलं असेल भक्त पुंडलिक. नवीन लोकांनी काय बघितलं नसेल. त्या पिक्चरमध्ये असं दाखवलंय की पुंडलिका म्हणजे आधी आईवडिलांचं ऐकत होता आईवडिलांची सेवा करायचा. नंतर दावलं की पिक्चरमध्ये की बायको आले लग्न केलं आणि तो त्रास द्यायला लागला आईवडिलाला घरातनं बाहेर काढलं आणि असं दावलं पिक्चर. तर हे स्टोरी आहे पिक्चरमध्ये म्हणजे जे कर्मणूक असते त्या कर्मणुकीप्रमाणे लावले. पण हे भक्त पुंडलिक हे स्कंद पुराणातील भक्त पुंडलिक आहे. म्हणजे याच्या पुंडलिकांचं महात्म्य स्कंद पुराणात लिहिलेलं आहे. हे भक्त पुंडलिक हे आता भीमा नदी म्हणजे चंद्रभागा त्या ठिकाणी काठावर त्यांचा भक्त पुंडलिक म्हणजे पुंडरीक नाव होतं त्यांचं. मुळचं ते होते एक पुंडरीक नावाने पुंडरीक एक ब्राह्मण होते आणि ऋषी होते. ते त्यांचा ह्याच्या भीमाच्या म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर काठावर आश्रम होता त्यांचा आणि त्या आश्रमात ते राहत होते. त्या आश्रमात ते भगवंताचं नाम जप करायचे सेवा करायचे आणि त्यांच्यापाशी त्यांचे आई वडील होते वृद्ध आई वडील होते त्यांची सुद्धा सेवा करायची. आणि सेवा करत असताना त्यांना एवढे सेवा करायचे भगवंताचे नाम जप करायचे. आणि या पुंडलिकांच्याच नावामुळे पंढरीला पुंडलिक आता शुद्ध रिक आहे त्याच्याऐवजी पुंडलिक असं नाव आहे. आणि पंढरी हे नाव पुंडलिकांच्यामुळे पंढरीला मिळालेलं आहे. तर एक हे अशी कथा आहे की भगवंत त्याच्या रुक्मिणी देवी आणि भगवान कृष्ण पंगावर बसलेले असतात. रुक्मिणी देवी पाय चेपत असते भगवंतांचे आणि रुक्मिणी देवी दुसरी कोण नसून राधाराणींचीच अंतरंगा शक्ती आहे. रुक्मिणी सत्यभामा ज्या अष्टसख्या आहेत त्या सुद्धा भगवंतांच्या राधाराणींच्या अष्टसख्या आहेत. तशीच ही रुक्मिणी देवी सुद्धा लक्ष्मी आहे साक्षात लक्ष्मी आहे आणि ती राधाराणींचीच अंतरंग शक्ती आहे रुक्मिणी देवी भगवंतांचे पाय चेपत असते. आणि सर्वसाधारण आता भगवंत पाय चेपत असताना भगवंत तिच्याकडे बघतात आणि हसतात. आता आपल्या सामान्य लोकात सुद्धा एखाद्या नवरा स्त्रीकडे बघून का हसला तर आपल्या पत्नीकडे बघून जर हसला तरी पत्नी ती काय हसलं सांगा की का हसला सांग म्हणजे हट्ट धरून बसतात. तसं रुक्मिणी देवी सुद्धा भगवंत हसल्यामुळे हट्ट धरून बसली की का हसला सांगा. तर भगवंतांनी काही त्यावेळेला वाचा टाकली कारण भगवंतांना एक
भक्ताची आठवण झाली होती, भक्ताची आठवण झाली होती. त्यामुळे भक्तांची आठवण झाल्यामुळे भगवंत हसले. मनामध्ये पुंडलिकांची त्यांना आठवण झाली होती आणि त्यामुळे भगवंत हसले. त्यामुळे रुक्मिणी देवी तिथून निघून गेली, रुसून गेली. आणि ती आत्ताची पंढरी आहे त्याला भांडीरवन, पूर्वी नाव होतं भांडीरवन, त्या ठिकाणाला भांडीरवन नाव होतं. आणि त्या ठिकाणी रुक्मिणी देवी जाऊन तपस्या कर, म्हणजे ध्यानस्थ बसली भगवंतांसाठी की भगवंत आता मला ऐकलं नाही, हे करतील म्हणजे माझा राग शांत करतील किंवा मला सांगतील काय. त्यामुळे ते हे भक्त पुंडलिक भगवंतांची सेवा करतात, आई वडिलांची सेवा करत चाललेली असते. आणि त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण त्या भक्त पुंडलिकांच्या आश्रमाच्या म्हणजे झोपडी असते आश्रम, त्या झोपडीच्या बाहेर जाऊन उभे राहतात आणि त्यांचा तेजस्वी प्रकाश झोपडीमध्ये पडतो. तर पुंडलिक हा पाठमोरा असतो, भगवान पाठीमागे असतात आणि झोपडीकडे. आणि तो पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असतो, आई वडिलांचे हात पाय चेपत असतो आणि भगवान पाठीमागे होतो. पण भगवंताच्या तेजस्वी प्रकाशामुळे तो पाठीमागे वळून बघतो तर भगवंत असतात. म्हणून तो जवळची वीट असते, जवळची ती वीट असते तीच वीट मागं सरकवतो आणि भगवंतांना सांगतो यावर तुम्ही उभं राहा. अतिथी देवो भव आहे म्हणून तो त्यांना बसण्यासाठी, कारण जी आईवडिलांची सेवा चाललेली असते त्या आईवडिलांच्या सेवेतनं तो काय उठत नाही. पण भगवंतांना वीट देतो, सांगतो इथं थांबा, माझ्या आईवडिलांची सेवा झाली की मी तुमच्याकडे येतो. यामध्ये असं सांगितलंय की भगवंत सर्व ऐश्वर्याने पूर्ण आहे. की वीट दिली म्हणजे आईबापांची सेवा करतात म्हणजे भगवंतांचा अपमान नाही, पण भगवंताचा अपमान, कारण सर्व ऐश्वर्याने पूर्ण आहेत भगवंत. भगवंतांना काय वीट दिली किंवा काय दिलं किंवा नाही दिलं तरी सर्वस्व चालतं. परंतु ती वीट दिली त्या विटेवर भगवंतांनी उभं राहिलं, कर्कटेवर हात ठेवून भगवंत उभे राहिले. आणि पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली. ज्यावेळेला त्यांचे आई वडील झोपी गेले त्यावेळेला पुंडलिक उठला व भगवंतांनी येऊन दंडवत केला. दंडवत केल्यानंतर भगवंत म्हणाले की मी तुझ्यावर भरपूर खुश आहे की तू आईवडिलांची एवढी सेवा करतोय आणि माझं सुद्धा नामजप करतोय. त्यामुळं मी साक्षात तुला दर्शन दिलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला भगवंतांनी दर्शन दिलं त्यावेळेला पुंडलिकाला, त्यावेळेला भगवंतांचे रूप एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं रूप की त्यांच्या कानामध्ये रत्नजडित मकर कुंडले होते, तेजस्वी गाल होते भगवंतांची, सुंदर मुख आणि दीर्घ बाहू छाती, गोलाकार मान ज्यामध्ये कौस्तुभमणी होते गळ्यामध्ये आणि असा म्हणजे कौस्तुभमणी शोभून दिसत होता. छातीवरती लक्ष्मीचं व्रतचं चिन्ह असे होते. आणि त्यांची कंबर सिंहकटी, सिंहाचा जसा बांधा असतो तसा सिंहकटीप्रमाणे त्यांचा बांधा होता. डाव्या हातामध्ये त्यांचा शंख होता तर उजव्या हातामध्ये कमळ होते आणि उजव्या हातामध्ये कमळ होते व त्यांचे पाय केळाच्या स्तंभाप्रमाणे सरळ होते. एवढं दिव्य रूप होतं भगवंतांचं की पाहत राहावं, भगवंतांच्याकडे पाहतच राहावं, एवढं दिव्य रूप होतं. हा पुंडलिकाने त्यावेळेला भगवंतांनी पुंडलिकाला वर मागण्यास सांगितलं की तू माझ्याकडे वर माग की तुला काय वर पाहिजे. तर पुंडलिक म्हणला की मला काही वर नको, की स्वतःसाठी मी काय मागणार नाही. हे भक्तजन, ज्ञानी अज्ञानी, गरीब थोर लोक जे अनाडे आहेत, अज्ञानी आहेत, ते तुमच्या चरणावर यावे आणि तुमच्या चरणाचं दर्शन त्यांना सतत व्हावं. म्हणून असं एकमेव देवस्थान आहे की विठ्ठल, की त्यांनाच फक्त चरणाचं दर्शन मिळेल जे आपण घेऊ शकतो. असे कुठल्याही ठिकाण नाही की ज्याच्या भगवंतांच्या कुठल्याही डोकं ठेवलं जाऊ शकतं. हे विठ्ठल पांडुरंग एवढे एकमेव आहेत की त्यांच्या चरणावर डोकं ठेवू शकतो. हे पुंडलिकाला वरदान मागितलं आणि पुंडलिकाने एक वरदान मागितलं की माझ्या नावाने हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध व्हावं, माझ्या नावाने हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध व्हावं. म्हणून पुंडलिकाचे पंढरी असं नाव झालेलं आहे. हे पंढरी नाव. हा भक्त पुंडलिक हा पूर्वजन्मी कोण होता, एक पूर्वजन्मी म्हणजे सत्ययुगामध्ये मुचकुंद राजा होता. हा भक्त पुंडलिक
पूर्वजन्मी सत्ययुगामध्ये. आणि सत्ययुगामध्ये देव आणि दानवांचं युद्ध चालायचं. देव आणि दानवांचं युद्ध चालायचं. आणि त्या युद्धामध्ये साथ करण्यासाठी देवांचे सेनापती सैन्यांचा कार्तिकेय म्हणजे गणपतीचा भाव शिवजींचा पुत्र कार्तिकेय हा सेनापती होता. आणि त्यांनी मुचकुंद राजांना बोलवून घेतलं की तुम्ही आमच्याकडे लढा. तर मुचकुंद राजा एकदम म्हणजे युद्धाला पूर्णपणे तयार होता. आणि युद्ध एवढा छान चांगलं करायचा की त्याने त्या म्हणजे देवांना मदत केली. त्या युद्धामध्ये देवदानवाच्या युद्धामध्ये देवांना मदत केली. त्यामुळे देवतांचा पराभव झाला. आणि असं युद्ध बराच काळ चालला की सत्ययुग संपलं, त्रेतायुग संपलं, असं युद्ध चालूच होतं. आणि त्यात देवांचा विजय झाला. त्यामुळे देवतांनी मुचकुंद राजाला विचारलं की आता तुम्ही म्हणजे आमच्या बाजूने आम्हाला साथ दिली, तुम्हाला काय वर पाहिजे का मागा आणि तुम्ही आता जाऊ शकता. तर ठीक आहे म्हणले की मला असा वर द्या की ज्या ठिकाणी जी मी आता युद्ध करून फार थकलेलो आहे आणि मी आता जाणार आहे, मला विश्रांतीची गरज आहे. मी ज्या ठिकाणी जाईल तिथं मला झोप आहे, भरपूर पद्धतीने मला झोप आहे. म्हणजे मला त्या झोपेतून कोणी सुद्धा जागा करता कामा नये. म्हणून असं मुचकुंद राजांनी देवतांच्याकडे वर मागितलं आणि सांगितलं की जो कोणी मला त्यातून उठवेल आणि त्याच्यावर जर माझी नजर पडली, मला झोपेतून जर एखाद्यानं उठवलं तर त्याच्यावर नजर पडली तर तो जळून भस्म होईल, भस्म झाला पाहिजे. मग ते असे तथास्तु म्हणून मुचकुंद राजाला वर देतात. देवदेवता म्हणजे मुचकुंद राजा निघालेला असतो. पण मुचकुंद राजाला देवदेवता सांगतात की तुम्ही आता तुमच्या जे राज्य होतं तुमचं त्या ठिकाणी जाऊ नका, कारण त्यानंतर तुमचे 2 युग संपलेले आहेत आणि आता द्वापारिकाचा शेवट आहे. द्वापारिक चालू आहे. कृष्ण जन्माला आलेले आहेत. त्यात कृष्ण भगवान कृष्ण ते परब्रह्म आहे त्या ठिकाणी आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही जावा, तुम्हाला त्यांचं दर्शन मिळेल असं म्हटल्यानंतर पण यांना मुचकुंद राजांना जास्त झोप आल्यामुळं ते मुचकुंद राजा मथुरेच्या पूर्वेच्या बाजूला जे डोंगर पर्वत आहेत मोठमोठी त्या ठिकाणी त्या पर्वताच्या एका गुहेमध्ये जाऊन झोपतात. एका गुहेमध्ये जाऊन झोपतात मुचकुंद राजा. आणि हा मुचकुंद राजा झोपलेला भगवंतांना माहिती असतं की भगवान परब्रह्म आहे, कृष्ण भगवंतांना सर्व काही माहिती असतं. पण जो जरासंध असतो तो कृष्णांच्या मथुरेवर वारंवार स्वारी करत असतो. कृष्णांच्या मथुरेवर वारंवार स्वारी करत असतो. पराभव व्हायचा, जरासंध निघून जायचा, असं बऱ्याच वेळा झालेला असतो. आणि जरासंधाला माहिती पडतं की काल यवन म्हणून अफगाणिस्तान, सध्याचं अफगाणिस्तान आहे, पूर्वी पूर्ण भारतभूमी होती पण आत्ताचं सध्याचं जे अफगाणिस्तान आहे त्या ठिकाणी काल यवन नावाचा राजा आहे. आणि त्या काल यवनला असं वरदान आहे की तो कुठल्याही शस्त्रास्त्राने मरणार नाही. त्यामुळे काल यवन म्हणजे जरासंधाला माहिती झाल्यानंतर जरासंध त्यांना म्हणजे प्रचारण म्हणजे आपला एक दूत पाठवतो आणि सांगतो की तुझा जर पराक्रम तुला बघायचा असेल, खरोखर तू जर पराक्रमी असलास तर मथुरेमध्ये कृष्ण आहेत, एक ग्वाला आहे कृष्ण, आणि त्याच्यावर तू आक्रमण कर. त्यानं मला वारंवार म्हणजे पराभव केलेला आहे. त्यामुळं तू त्याच्यावर आक्रमण कर आणि जर तू त्याला पराभव करू शकला तर माझं राज्य सुद्धा तुला मी दान करू शकतो, मी तुला माझा राजा मानून. मग असं कालयवनला सांगितल्यानंतर कालयवन सैनिक येऊन मथुरेवर चाल करून येतो. मथुरेवर चाल करून येतो कालयवन. आणि भगवान कृष्ण बलराम हे सगळ्यांना माहिती होतं की कालयवन चालून आलेलं आहे मथुरेवर. आणि त्यावेळेला मग भगवंत विचार करतात की कालयवनला तर शस्त्रास्त्रांनी मारणं संभव नाही, कारण त्याला वरदान आहे तसं. मग भगवान काय सर्व ज्ञात असतं भगवंतांनी कृष्णांनी. त्यामुळं भगवान कृष्ण काय म्हणतात ठीक आहे असं करू. बलरामांनी आपल्या सैन्यांना सेनापतींना सांगतात की तुम्ही काही येऊ नका पुढे, मी एकटाच जातो आणि या कालयवनला बरोबर धडा शिकवतो. तर सगळे थांबतात आणि भगवान बाहेर युद्धासाठी कालयवनच्या सैनिकांसमोर जातात व कालयवनला म्हणतात की तुझा आणि माझं युद्ध करायचं आहे, मग एवढ्या सर्व सैनिकांचं मारहाण कशासाठी करतोयस, या सैनिकांचा जीव घालवाय नको. असं करूया की आपण दोघंच इथून एका बाजूला जाऊया, आपण दोघंच युद्ध करू आणि जो जिंकल मागे येईल तो विजय.
म्हणजे या सैनिकांना हे माहिती होईल कोण जिंकतोय. तर असं म्हटल्यानंतर कालेवन मी म्हणतो ठीक आहे चालतंय. मग भगवान श्रीकृष्ण पुढे चालू लागतात आणि कालेवन त्यांच्या पाठीमागून. तर कालेवन विचारतो आता कुठे जायचं. तर त्या पुढे पर्वत आहे, त्या डोंगर आहे, त्या डोंगरावर जायचं आहे. असं करत करत त्यांना बनवत म्हणजे भगवंतांची लीला आहे ते एक, की भगवंतांना माहिती असते याला कसा बुलबुल्या करून घेऊन जायचं. मग पुढे पळतात भगवान पुढे पळायला लागतात. थोड्या आधी चालतात, नंतर पळायला लागतात. जसे पळायला लागतात तसं कालेवन मागून म्हणतो अरे रण छोड रणांगणातून पळून जाणारा आता पळायला लागला असे. म्हणून भगवंतांना हे एक नाव मिळालं की रणछोड भगवंत, रणछोड कृष्ण हे भगवंतांना नाव मिळालं. भगवंतांना पाठीमागून वळून सांगितलं त्याला कालेवनला की मला हजारो नावे आहेत, त्यात तू एक नाव दिलंस की रणछोड म्हणून मला समाधान आहे. अशीच नावं मला भरपूर मिळतात. मग भगवान पुढे पळत जातात आणि जिथे ज्या ठिकाणी मुचकुंद राजा झोपलेला असतो त्या गुहेच्या तोंडापाशी जातात. भगवान मागे वळून बघतात की कालेवन आलेला आहे का. तर कालेवन त्यांच्या पाठीमागे पळत आलेला होता आणि कृष्ण भगवान त्या गुहेमध्ये जातात आतमध्ये आणि आपला शेला जो कंद्यावर होता बरजरी शेला त्या मुचकुंद राजा जिथे झोपलेला होता त्यांच्या अंगावर टाकतात आणि भगवान आडोशाला जाऊन उभे राहतात आणि तिथून ते सर्व बघत असतात. पण कालेवनला दिसणार नाही अशा ठिकाणी ते उभे राहतात. कालेवन येतो आणि त्या मुचकुंद राजा म्हणजे जिथं झोपलेला असतो आणि शेला बघितल्यानंतर कालेवन म्हणतो अरे हा तर बिहाड आहे, मग मला इथं पत्र पळवत आणलं आणि आता झोपलेल्याचं सोंग करायला लागलं, हा काय नाटकी आहे का काय. म्हणून कालेवन लात मारतो. कालेवन भगवंताचा शेला बघितल्यामुळे त्याला वाटतं की भगवंतच आहे. म्हणून भगवंत म्हणजे कालेवन लात मारतो मुचकुंद राजाला. तर मुचकुंद राजा नुसता हालतो. दुसरी लात जोराची मारतो तरी मी मुचकुंद राजा हालतो. कोण आहे डोळे दाखवून का मला त्रास देतात असं म्हणत असतो. परंतु कालेवन एवढ्या जोरात लात मारतो की मुचकुंद राजा पूर्णपणे जागाच होतो. आणि मुचकुंद राजा जागा झाल्यामुळे त्यानं कालेवनकडे पाहिलं आणि त्याच वेळेला क्षणार्धात कालेवन जळून भस्मसात झाला. आणि कालेवन जळून भस्मसात झाल्यानंतर त्या गुहेमध्ये भगवंताचा तेजस्वी प्रकाश पडलेला होता, भगवंताचा दिव्य प्रकाश पडलेला होता. त्यामुळे मुचकुंद राजाने डोळे उघडले होते. मुचकुंद राजांना वाटलं नक्कीच की इथं काहीतरी कोणतरी दिव्य रूप किंवा दिव्य मनुष्य किंवा कोणीतरी देवता इथं आहे. आणि ते मुचकुंद राजा म्हणू लागले इथं कोणी आहे त्यांनी माझ्या समोर यावं. कारण त्यांना वरदान एकच वेळा होतं, एक वेळा डोळे उघडल्यानंतर जळून भस्म झालं. त्यामुळं भगवान श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून मुचकुंद राजाच्या समोर उभे राहिले. त्यावेळेला मुचकुंद राजांनी विचारलं की आपण कोण, आपली ओळख काय. तर भगवान श्रीकृष्ण मी नंदाचा मुलगा कृष्ण. मग मुचकुंद राजाला आठवलं की ज्या वेळेला सत्ययुगात आपण युद्ध करून गेलो होतो देवदेवतांसाठी, त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की कृष्ण भेटतील तुम्हाला द्वापारयुगात, जे आता द्वापारयुग चालू आहे आणि कृष्ण आपल्याला समोर भेटलेला आहे. मग मुचकुंद राजावर भगवान प्रसन्न होतात आणि मुचकुंद राजाला म्हणतात तुला वर माग. तर मुचकुंद राजा म्हणतो माझ्यासमोर असेच उभे राहा तुम्ही. तर मुचकुंद राजाला भगवान म्हणतात नाही, आता या ठिकाणी मी तुझ्यासमोर आता काही उभं राहू शकत नाही. मी तुझ्या पुढच्या जन्मी तुझा आता हे जन्म संपणार आहे आणि तू स्वर्गवास होणार तुझा आणि नंतर तुझा जन्म होईल. त्यावेळेला मी तुला दर्शन देईन आणि त्यावेळेला मी तुझ्यासमोर उभा राहीन. हाच पुंडलिकाच्या समोर भगवंत उभे राहिले होते. याच पुंडलिकासमोर भगवंत उभे राहिले होते. ज्या वेळेला वीट टाकले त्यावेळेला भगवंत उभे राहिले होते. हेच आज मुचकुंद राजाच भक्त पुंडलिक आहे. आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. जी वीट आहे ती वीट दुसरं तिसरं कोण नसून की
एक म्हणजे जे वत्रासूर नावाचा राक्षस होता, तो इंद्रासन मिळावं म्हणून तपस्या करत होता. इंद्रासन मिळावं म्हणून तपस्या करत होता. वत्रासुराला 3 मुंडके होते आणि तो तपस्या करत होता. पण इंद्राला वाटलं की आपलं इंद्रासन जर वत्रासुरानं घेतलं तर आपण म्हणजे इंद्रासन आपल्याला सोडावं लागेल. म्हणून तो आपल्या एकाला सैनिकाला सांगून वत्रासूर ज्या वेळेला तपस्या करत असतो त्यावेळेला त्याचं इंद्राने मुंडकं छाटायला सांगतात. त्यावेळेला तो सैनिक जाऊन त्या वत्रासुराचं मुंडकुटं छाटतो आणि मुंडकुटं छाटल्यामुळं ते मुंडकुटं खाली पडतं आणि त्यावेळेला शाप देतो तो म्हणून की इंद्राने मारायला सांगितलेलं असतं. त्याला माहिती असतं की आपण इंद्रासन मिळावं म्हणून आपण तपस्या करत होतो, म्हणून इंद्राचंच हे कारस्थान असणार आहे. म्हणून तो इंद्राला शाप देतो की तू स्थिर होशील आणि एक वीट होशील. म्हणजे हेच वीट म्हणजे इंद्र होते. आणि इंद्राला भगवान त्यावेळेला तिथे आले. वत्रासुराचा वध झाल्यानंतर भगवान आले आणि भगवंतांनी सांगितलं इंद्राला की तुम्ही काही काळजी करू नका, मीच तुमचा उद्धार करणार आहे, त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आणि हीच वीट भक्त पुंडलिकाने भगवंतांच्या पायापाशी दिली होती, हीच वीट आहे. हरे कृष्ण. तर हे झाले भक्त पुंडलिकांचं महात्म्य. आणि दुसरे आता शुक्रवारी आपले अक्षय तृतीया झाली. अक्षय तृतीया हे हरे कृष्ण एक राहिला. हरे कृष्ण की जे भक्त पुंडलिक त्यांची ज्या वेळेला भगवंत विठेवर उभे राहिले त्यावेळेला पहिली वारी कुणी केली हे यूट्यूबला टाकल्यानंतर कळतं की यूट्यूबला पहिली वारी कुणी केली. भक्ती पुंडलिका म्हणजे भक्त पुंडलिकांच्या वेळेला भगवंतांनी विठेवर उभी केलं आणि त्यांचं हे सुंदर रूप पाहण्यासाठी पहिली वारी कुणी केली. तर ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर, सोपान मुक्ताबाई किंवा एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, भक्त पुंडलिक किंवा बाकीचे असे इतर कोणीही संत, महाराष्ट्रात हजारो संत झाले, पण अशी वारी केली की जी वारी प्रत्येकाने करावी अशी एक वारी केली. ते म्हणजे कैलासवरून शिवजींनी वारी केली. कैलासवरून शिवजींनी वारी केली. पहिली वारी पंढरीची जी केली ती शिवजींनी केली. स्वतः शिवजी त्यांच्याबरोबर पार्वती माता, नंदी आणि गणपती हे सुद्धा त्या भगवंतांचे दर्शन घ्यायला आले होते. आणि त्यामध्ये 33 कोटी देवी देवता सुद्धा विठ्ठलांचं दर्शन घ्यायला आले होते, ते रूप पाहण्यासाठी आले होते. आणि शिवजी चालत असताना गर्दी फार होती, त्यामुळे पंढरीच्या पूर्वेच्या बाजूला जे करमाळा ठिकाण आहे त्या ठिकाणी आल्यानंतर शिवजींना पार्वती माता म्हटली की जास्त म्हणजे गर्दी असल्यामुळे मी इथं थांबते, मी नंतर दर्शन घेईन, तुम्ही पुढे जा. आणि त्या ठिकाणी आज सुद्धा कमला भवानी मंदिर म्हणून आहे, त्या ठिकाणी पार्वती मातांचं स्थान आहे. तसंच पुढे शिवजी आणि गणपती आणि नंदी चालू लागले. पुढे आल्यानंतर पंढरीत आल्यानंतर नंदी सुद्धा म्हणजे तब्येतीने जाड असल्यामुळे आणि भगवंतांच्या याच्याबरोबर चालू शकत नव्हते. 33 कोटी देवतांचे गर्दी झाली होती. त्यामुळे नंदी सुद्धा म्हणला भगवंता, शिवजींना म्हणला मी इथंच थांबतो, तुम्ही पुढे जा. शिवजीने इकडे तिकडे पाहिलं तर त्या ठिकाणी हनुमंत दिसले शिवजींना. मग हनुमंतांना सांगितलं की मी भगवंतांचं दर्शन घेऊन येतो, तोपर्यंत आमचा नंदी तुम्ही सांभाळा. म्हणजे आजही पंढरपुरात एकमेव ठिकाण आहे की हनुमंतांच्या मंदिराच्या बाहेर नंदी आहे. असं कुठेही नाही की नंदी फक्त शिवजींच्याच मंदिराच्या बाहेर असतो, पण हनुमंतांच्या मंदिराच्या बाहेर नंदी आहे. असं एक ठिकाण आहे पंढरपूरमध्ये. आणि तिथून पुढे शिवजी आणि गणपती बाप्पा चालू लागले. चालत आल्यानंतर महाद्वारात आता जे मुख्य गाभारा आहे भगवंतांचा त्याच्या बाहेर आल्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा जास्त गरम व्हायला लागले, कारण 33 कोटी देव येतात त्यामुळे गरम व्हायला लागले. मग त्यावेळेला शिवजींना म्हणाले पप्पा मी सुद्धा इथेच थांबतो आणि तुम्ही भगवंतांचं दर्शन घ्यावं. म्हणून शिवजींनी गणपती बाप्पांना उचललं आणि वरती हा सुद्धा मुख्य गाभारा आहे त्याच्या बाहेर गणपतीचा मूर्तीचा स्थापना आहे, गणपतीची मूर्ती स्थापना आहे. मग शिवजी आतमध्ये गेले, भगवंतांचं रूप पाहिलं, जे रूप कटेवर कानी कुंडल, मकर कुंडल, हे जे शिवरूप, ते रूप पाहून शिवजी एवढे खुश झाले,
एवढे खुश झाले की भगवंतांनी दंडवत केलं, की भगवंतांना म्हणाले की तुमचं बालरूप ज्या वेळेला नंद महाराजांच्या घरी यशोदा माता इकडे होता, तुम्ही बालरूप त्यावेळेला जे बालरूप पाहिलं तेवढं सुंदर रूप आज सुद्धा मी पाहतोय. आणि आपला भक्त वैष्णव, शिवजी हे वैष्णव आहे, शुद्ध वैष्णव आहे सर्वात, त्यामुळे भगवान सुद्धा खुश झाले. आणि विठ्ठल पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण त्यांनी शिवजींना उचललं आणि डोक्यावरती घेतलं. आज सुद्धा तुम्ही जर मंदिरामध्ये गेला, विठ्ठलांच्या दर्शन घ्यायला गेला तर पाठीमागच्या बाजूला लिंग आहे, शिवजींचं लिंग आहे, डोक्याच्या बाजूला पाठीमागं शिवजींचे लिंग आहे. जे एवढे भगवान खुश झाले की आपला भक्त वारी कशी करावी, की ज्यानं आपल्या पत्नीची सुद्धा पर्वा केली नाही. नंदी त्यांचं वाहन भगवंतांचं त्याची सुद्धा पर्वा केली नाही. आपला मुलगा गणपती त्याची सुद्धा पर्वा केली नाही. म्हणजे वारकरी कसा असावा ही शिवजींच्याकडे शिकून घ्यावं. म्हणून पहिली वारी ही शिवजीने केलेली आहे. पंढरपूरची पहिली वारी ही शिवजीने केलेली आहे. हरे कृष्ण. तर आता तुम्हाला परवा अक्षय तृतीया झाली. अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तातले एक मुहूर्त म्हणून प्रसिद्ध आहे आणि माहिती आहे. कारण सर्व चांगली कामं ही अक्षय तृतीया म्हणजे मुहूर्तावर करतात. जे लोक काय म्हणजे वास्तू वगैरे काय किंवा काय योग्य काम असेल ते मुहूर्तावर करतात. ते 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे. आणि त्या अक्षय तृतीया दिवशीच नर नारायण ह्या पृथ्वीतलावर या दिवशी पृथ्वीतलावर जाऊन त्यांनी तपस्या केली. नर नारायण. तिसरे म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार परशुराम. जे परशुराम होते त्यांनी सुद्धा याच अक्षय तृतीया दिवशीच पृथ्वीतलावर अवतरण केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण यात्रेला गेलो होतो गेल्या वर्षी बद्रीनाथचं कपाट म्हणजे दर्शनासाठी. बद्रीनाथला जर दर्शनाला जायचं असलं तर अक्षय तृतीय दिवशी नंतरच चालू होतं. अक्षय तृतीलाच ते कपाट खुललं जातं. म्हणजे भगवंताचं दर्शन, बद्रीनाथांचं दर्शन हे अक्षय तृतीया दिवसापासून चालू होतं. चौथी गोष्ट म्हणजे वैशाख महिना असल्यामुळे, या अक्षय तृतीयात वैशाख महिना असल्यामुळे आजपासूनच म्हणजे याच्या अक्षय तृतीयापासून भगवंतांना म्हणजे कृष्ण भगवंतांना चंदन लेप लावला जातो की जेणेकरून भगवंतांना थंडावा मिळावा. म्हणून अक्षय तृतीय दिवसापासूनच चंदन लेप लावला जातो. आणि भक्त सुदामा भगवंतांचे मित्र भक्त सुदामा ते गरीब मित्र होते भगवंतांचे. ते कृष्णाला भेटायला अक्षय तृतीय दिवशीच म्हणजे त्यांच्या पत्नीनं शेजाऱ्याकडून पोहे मागून आणले आणि ते पोहे घेऊन आजच्या म्हणजे अक्षय तृतीया दिवशीच भगवान श्रीकृष्णाने सुदामा भेटायला गेले. आणि अक्षय तृतीय दिवशी सर्व पितृ श्राद्ध जे आपण करतो, प्रत्येक जण नैवेद्य घेऊन भगवान म्हणजे आपल्या ज्या पित्र असतात त्यांच्यासाठी पोळीचा नैवेद्य करून भगवंतांना देऊन नंतर तो प्रसाद म्हणून श्राद्धावर म्हणजे पित्रांचं श्राद्ध करतो आपण. अक्षय तृतीय दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे व्यासदेवानी भागवत लिहिण्याला सुरुवात केली. व्यासदेव होते त्यांनी भागवत लिहिण्यास सुरुवात केली. जे भागवत गणपती बाप्पांनी लिहिलेलं आहे आणि व्यासदेवांनी सांगितलं तेच म्हणजे भागवत हे व्यासदेवांनी अक्षय तृतीया दिवशीच सुरुवात केली लिहायला. आणि सत्ययुग आणि त्रेतायुग, द्वापार नाही, कलियुग नाही, सत्ययुग आणि त्रेतायुग या युगांची सुरुवात सुद्धा अक्षय तृतीयापासूनच झालेली आहे. दुसरी गोष्ट भगवंतांचा हयग्रीव रूप अवतार, हयग्रीव अवतार म्हणजे जे भक्त लोक आहेत हयग्रीव अवतार भगवंताचे अवतार आहेत. त्यामधले हयग्रीव अवतार म्हणजे घोड्याचं शिर आणि भगवंताचे खाली शरीर असं जे अवतार आहे हयग्रीव अवतार, तो अवतार सुद्धा अक्षय तृतीय दिवशीच भगवंतांनी घेतलेला आहे. आणि द्रौपदी वस्त्रहरण केलं, जे दुर्योधनाने वस्त्रहरण केलं आणि ते वस्त्रहरण जो म्हणजे भगवंतांनी त्या वस्त्र पुरवलं द्रौपदीला ते अक्षय तृतीया दिवशीच त्याच मुहूर्त होता. त्याच दिवशी वस्त्रहरण झालेलं होतं आणि त्यावेळेला सर्व वस्त्र भगवंतांनी पुरवली. ती द्रौपदीला वस्त्रहरण बाके बी आहे, आपल्या वृंदावनमधले बाके बी आहे.
जे कोणी गेलं असेल वृंदावनला त्यांना माहिती आहे बाके बिहार. बाके बिहारींचा पट्टा असा लगेच लावला जातो, लगेच उघडला जातो, दर्शन थोडं थोडं दिलं जातं. परंतु बाके बिहारीचं चरणाचं दर्शन 365 दिवसापैकी अक्षय तृतीय दिवशीच फक्त बाके बिहारीचं चरणांचं दर्शन होतं. आजही कोणी अक्षय तृतीय दिवशी जर गेलं तर बाके बिहारीचं चरणांचं दर्शन मिळू शकतं. एकच दिवस म्हणजे अक्षय तृतीयेला फक्त चरणांचं दर्शन दिलं जातं बाकी बिहारी. इतर दिवशी कुठल्याही दिवशी अक्षय तृतीय दिवशी दिलं जातं. पुढे महाभारतचे युद्ध घडलं. त्या युद्धाचा शेवट एकदम पूर्णपणे युद्ध थांबलं ते अक्षय तृतीया दिवशी थांबलं महाभारत असे. आणि अक्षय तृतीय दिवशी सोने खरेदी करतात. कारण काय म्हणतो अक्षय तृतीय म्हणजे भौतिक जगात लोक की सोने ती खरेदी करणे, अक्षय तृतीय सोने खरेदी. पण सोने खरेदी करण्याचं मूळ कारण आहे की लक्ष्मी मातेनं कुबेरांना वरदान दिलं, धनाढ्य देवता म्हणून जे वरदान दिलं होतं आजच्या दिवशी अक्षय तृतीय दिवशी वरदान दिलं होतं की कुबेरांना म्हणजे लक्ष्मी मातेने ते आजच्या दिवशी अक्षय तृतीय दिवशी ते म्हणून सोने खरेदी करतात. अक्षय तृतीय दिवशी आता आपण जगन्नाथ रथयात्रा करणारच आहे आणि ओरिसामध्ये सुद्धा जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची रथयात्रा असते. त्यासाठी प्रत्येक वर्षी रथ नवीन बनवलं जातं, नवीन बनवलं जातं. आणि या रथांची बनवण्याचं काम सुरुवात करणं हे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरच चालू केलं जातं. आणि या पुढील म्हणजे काळात रथ बनवून तयार होतात आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची रथयात्रा निघते. पुढची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीय दिवशी भगवान सूर्यदेवानी जी द्रौपदी हिला अक्षय पात्र दिलं होतं अक्षय तृतीया दिवशी, म्हणूनच त्यांना अक्षय पात्र म्हटले जातं. कारण अक्षय पात्र असे होते की आपल्या माताजी सुद्धा जे अक्षय पात्र जसं वेगवेगळे पदार्थ निघत होते तसे आपल्या माताजी सुद्धा आहेत की वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि जरी संपलं तर नवीन बनवतात लगेच. प्रत्येकासाठी म्हणजे आपल्या माताजी सुद्धा अक्षय पात्राप्रमाणेच खरंच या अक्षय पात्र आहेत माताजी लोक आपल्या सुद्धा. हे वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि सर्व भक्तांना खाऊ घालतात. म्हणजे हे अक्षय पात्र द्रौपदीकडे होते. म्हणजे त्याची कथा अशी आहे की दुर्योधन यांच्याकडे दुर्वास ऋषी आलेले होते आणि त्यावेळेला पांडव वनामध्ये वनवासात गेलेले होते. आणि दुर्योधनाकडे आलेले असताना दुर्वासा ऋषी आणि त्यांचे ऋषीगण इतर ऋषीगण त्यांच्याबरोबर होते. ते सर्व आलेले होते. जवळजवळ 50,000हून जास्त ऋषीगण होते त्यांच्याबरोबर. आणि दुर्योधनानं त्यांना पोटभर खाऊही घातलं. दुर्योधन प्रसन्न झाला. दुर्योधनाला दुर्वासा म्हणे तू वर माग. तर त्यावेळेस दुर्योधन कपटी भावना होती की त्याला माहिती होतं की आपण वर काय मागायचं नाही, आपला काय विरोध आहे फक्त पांडव नसावेत एवढाच विरोध करायचा आपल्याला. मग त्यांना वर मागितलं की तुम्ही आत्ता इथून जावा आणि पांडव वनामध्ये आहेत त्यांच्याकडे तुम्ही अन्नप्राशन करा, म्हणजे प्रसाद घ्यायला जावा त्यांच्याकडे. कारण दुर्योधनाला माहिती होतं की एक वेळा जर अक्षय पात्रातनं द्रौपदीनं अन्न काढलं आणि घासून ठेवलं तर त्यामध्ये अन्न मिळणार नाही. म्हणजे दुर्वासा मुनी त्यामुळे उपाशी राहतील आणि पांडवांना शाप देतील. त्यामुळे पांडव आपोआपच नष्ट होतील. हे दुर्योधनाच्या मनात कपटी भावना होती. पण दुर्वासा मुनी जातात आणि म्हणजे पांडवांच्याकडे येणार आहे म्हणून पुढं आपल्या एका ऋषीला पाठवतात की आम्ही तुमच्याकडे जेव्हा येणार आहे आणि नदीवरती स्नान करून आम्ही तुमच्याकडे जेव्हा येतो. त्यावेळेला पांडवांना प्रश्न पडतो. द्रौपदीला प्रश्न पडतो. आणि कृष्ण भगवान ज्यांच्या पाठीमागे आहेत त्यांना कुठलीही काळजी नसते. कारण काळजी सगळी भगवंतांच्याकडे सोपवायची असते. त्यामुळे भगवंतांना काळजी होते की दुर्वासा मुनी जर पांडवांच्याकडे गेले आणि जर पांडवांना शाप दिला तर माझे पांडव नष्ट होते. कारण पांडव हे सर्व भगवंतांचे भक्त होते आणि भक्तासनी राखण करणार आहे कृष्ण भगवंतच. मग कृष्ण भगवान पांडवांकडे जातात आणि द्रौपदीला म्हणतात की तुझं ते अक्षय पात्र आहे ते कुठं आहे. तर ती म्हणते आताच मी घासून ठेवलं. तर भगवंत म्हणतात ठीक आहे. तर भगवंत सर्व ज्ञात असतं भगवंतांनी. भगवंत म्हणतात पात्र तर माझ्याकडे आण. भगवंत पात्र घेऊन येत आणि द्रौपदी पात्र घेऊन येत भगवंतांकडे. आणि भगवान श्रीकृष्ण त्यामध्ये इकडे तिकडे बघतात
तर थोडंसं आपल्या माताजी किंवा कोणी लोक पात्र घासून ठेवताना कुठेतरी थोडंसं कण राहतो, तसं तो एक थोडासा कण एक चिकटलेला होता. ते भगवंतांनी काढला आणि खाल्ला आणि ढेकर दिला, तृप्त गेला. भगवंतांनी जसा ढेकर दिला तसे इकडे दुर्वासा मुनी त्यांचे शिष्यगण जे आंघोळ करून भगवंतांच्याकडे पांडवांच्याकडे जे जेवायला जाणार होते त्यांना सुद्धा पोटात भूक नसल्याने झालं, एकदम ढेकर पोट गच्च झालं. असं कसं आणि असं कसं वाटू लागलंय की आता आपण काही जेवू शकत नाही. आणि पांडवांनी जर जेवण तयार केलं असेल आणि नाही जेवलो तर भीमासारखा जो बलाढ्य आहे तो भीम आपल्याला मारल. म्हणून दुर्वासा मुनी विचार करू लागले. असं करत असताना भीम लांबूनच दुर्वासा मुनींना यांना बोलवायला येत असलेला दुर्वासा मुनी दिसला. तसेच नदीच्या पलीकडे भीम होता आणि त्यांचे खांद्यावर गदा होती. आणि दुर्वासा मुनींना दिसलं की हे भीम येतोय आपल्याकडे. तसेच दुर्वासा मुनी त्यांचे शिष्य दुसऱ्या काठाने पळून गेले सर्व आणि त्यामुळे पांडव बचावले गेले. भगवान कृष्णाने केलेला केलेले अक्षय तृतीया दिवशी म्हणजे गंगा नदी गंगा माता ही सुद्धा आजच्या म्हणजे अक्षय तृतीया दिवशीच या धर्तीवर अवतरणी झाली. या अवतरण्याचा म्हणजे गंगा नदीसाठी ज्या यशवाकुंशामध्ये महाराज शकर आणि त्यांच्या 3 पिढ्या पुढच्या भगीरथ महाराज त्यांनी खूप तपस्या केली. 3 पिढ्या त्यांच्या गेल्या की गंगा तिथून ब्रह्मलोकातून येणार होती, परंतु तिचा वेग एवढा होता की तिला अडवणारं कोण नव्हतं. त्यामुळे ती धरती फाडून खालच्या लोकात जाईल, सप्त लोकात जाईल असं म्हणजे गंगाने सांगितलं. त्यामुळं त्यांनी ज्या भगीरथ महाराज होते त्यांनी शिवजींची तपस्या केली व शिवजींना गंगा आपल्या जटामध्ये धारण करण्यासाठी सांगितलं, जो म्हणजे वेग कमी होईल. आणि त्यामुळं शिवजी तयार झाले आणि शिवजींनी जटामध्ये आपल्याला गंगा धारण केली. सुरुवातीला जे ब्रह्मलोकातून आली ती भगवंताच्या चरणातून म्हणजे अंगठ्यातून जी गंगा निघाली ती सर्व शिवजींच्या मस्तकावर पडली. आणि त्यावेळेला शिवजीने तिथं थांबवून ठेवली आणि ती गंगा नंतर शिवजीने खाली सोडली. कारण जे महाराजांनी तपस्या भगीरथ महाराजांनी तपस्या केल्यामुळं ती गंगा पुढे होती. ती पृथ्वीवर अक्षय तृतीय दिवशी झाली. आणि ती गंगा मंदाकिनी, अलकनंदा, गंगा, सरस्वती, यमुना या 5-6 विभागामध्ये विभागले गेलेले आहे. आणि ती तशीच पुढे गंगोत्री इथून हरिद्वार, ऋषिकेश, प्रयाग इथून गंगासागरला मिळत होते. हीच गंगा म्हणजे गंगा देवता ही सुद्धा आजच्या दिवशी धर्तीवर आली. आणि आजच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीया दिवशी पवित्र स्नान करायचं असतं कुठल्याही नदीमध्ये, गाईला चारा करायचा असतो, वैष्णवांना प्रसाद दान करायचा असतो अक्षय तृतीया दिवशी. म्हणून त्या अक्षय तृतीया दिवशीचं महत्त्व भरपूर आहे, अनेक महत्त्व आहे. आणि त्यापैकी ठराविक महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. जे मी तुम्हाला काही सांगितलं असेल, एखादा शब्द माझ्याकडे चुकून गेला असेल, वेगळा वाटला असेल तर मला माफ करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.